काय दिसतं? इथे इथे हो 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 इथे. हो हा ओके इथे चमचा लाव चमचा. चमचा ठेवायचा आहे मी हो म्हणजे हे जे आपलं घर गळतंय हे जे थेंब गळतायत हो. ते या चमच्यात भरायचे आहेत मी हो. हे जर ते थेंबाला कळलं ना परत ढगात जाईल हसतंय कोणी हसतंय का कोणी नाही. हे तुमचे थुकरट विनोद आहेत ना माझ्या समोर नाही तिकडे चॅनलच्या एपी समोर ऐकवायचे. कोण आहे मी तुमची बायको आहे ना तुमची मी लेखक महोदय म्हणे 4 वेळा लिहायला लावतात तुम्हाला परत परत बदलायला लावतात एपिसोड रिराईट करायला लावतात लेखक म्हणे लेखक प्रगल्भा परत हाक नाही मारायच्या नावाने. अरे तसं काय नाव ठेव तिथे ठेवलेलं आहे मी याच्यात एक घेत तळ अख्खं. तिथे इथे तिथे 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 हा? इथे तिथे तिथे इथे इथे वाटी ठेवा सर इथे गळतंय. ए शाण्या इथे 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 काय सांगतोय मी तुझा असिस्टंट आहे का तू माझा असिस्टंट आहेस हसू नकोस तू आहेस ना तू कर जा धर ओ त्यांना का सांगताय काम करायला घर कोणाचं आहे आपलं आहे. आपलं घर आहे ना मग त्यांना का काम करायला सांगताय नाही. प्रगल्भा तरी माझे बाबा सांगत होते लेखकाशी लग्न करू नकोस हा लेखक साधा छप्पर तरी घेऊ देणार आहे का तुला अगं. आता करते या गळक्या छपराच्या खाली संसार आमचा संसार गळका आमचं घर गळका भाऊजी यांची लेखणी गळकी ए प्रगल्भा नाही हा माझ्या लिखाणावर नाही यायचं येणार मी लिखाणावर येऊ नको मग कोणावर येऊ हो? घरच्यांवर येऊ का तुमच्या घरच्यांवर येऊ का तुमच्या कोण? नग आहेत ना तुमच्या घरातले नग एक साधा माणूस नाही तुमच्या घरात घरच्यांवर बोलायला लावू नका मी जर बोलायला लागले ना तर पावसाळा संपेल पण माझं बोलणं संपणार नाही ए असंही संपत नाही प्रगल्भा जरा थांब हो? बोलत बसू नका झोका द्या प्रसिद्धीला मी प्रसिद्धीला झोका द्या. झोका द्या प्रसिद्धीला उठेल माझी प्रसिद्धी हा पम्या भाऊजी तुम्हाला सांगते या माणसाला प्रसिद्धीला नीट झोका देता येत नाही हो वा थँक्यू अरे काय वा वा आणि थँक्यू काय वाक्य आहे ते चांगलं वाक्य आहे माणसाला प्रसिद्धी. ऐकलंय मी नको सांग का दाबताय माझी प्रतिभा का दाबताय तुम्ही प्रगल्भा कोणाकडनं शिकलात लिहायला माझ्याकडनं शिकलात ना भांडणांमध्ये जी 4 वाक्य वापरते ती प्रोमोट छापता ना तुम्ही मग रेटिंग येतं की नाही तुम्हाला येतं की नाही रेटिंग एक लक्षात- जे काय करताय ना माझ्या जीवावर करताय एवढं लक्षात एक ठेवा. लक्षात घे प्रगल्भा लक्षात भांडणं ठेव म्हणे. ही जेनेरिक असतात ती वाक्य कॉमन असतात जगात सारखं प्रगल्भ बोलायचं नाही मला अजिबात आवडत नाही भाऊजी मला हे नाव प्रगल्भ आहे काय काय प्रगल्भ काय आहे वाक्यामध्ये काय शब्दामध्ये काय आहे का शब्दामध्ये खूप आहे तुझ्यात नाहीये प्रगल्भता ओरडायचं नाही प्रसिद्धी उठेल सॉरी आय एम सो सॉरी प्रसिद्धी उठेल ओरडू नका सगळी कामं करायची मी झोका देता येत नाही या माणसाला नीट जा ना सगळं मी करते हो जा आज जा नीट झोका द्या हो देतो मी तू पम्या भाऊजी लक्ष ठेवा प्रसिद्धीकडे मी आहे माझंही लक्ष आहे प्रसिद्धीकडे अख्ख्या संसाराला घळकी लागले माझ्या माझीच प्रसिद्धी आहे जा तू 5 मिनिटं आज जरा शांतपणे सर काय आहे? माझ्या खांद्यावर थेंब पडतोय. मग मी येऊन वाटी ठेवू तिथे हसू नको बाजूला हो तिथून थेंब गळतोय प्रथम आता का हसलास तू आता नाही पडत आहे. सर मी काय म्हणतो म्हण पम्या वहिनी चिडल्या आहेत बाहेर पाऊस पण पडतो. ए पटपट बोल ना रे बाबा पटपट बोल ना मी घरी जाऊ. खरं तर घरी जा पाऊस पडतोय या एवढ्या पावसात काही सुचणारही नाही आपल्याला काय पाऊस आहे बघ घर गळलंय अख्खं जा तुझा घरी जा सर पण इपीने 2 महा एपिसोड मागितले त्याचं काय बापाची पेंड आहे तिच्या महा एपिसोड मागितलेत महा एपिसोड प्रत्येक रविवारी हिला महा एपिसोड पाहिजे कशाला पाहिजे महा एपिसोड मरायला एपिसोड मागतीये नाही देणार बँक आहे आपल्याकडे अख्खी डेली सोपची नाही देणार महा एपिसोड आली मोठी शाणी येऊ दे ना तिचा फोन बरोबर तिला सांगतो ए नाही मिळत चल एपिसोड बिपिसोड मागते मला 1 मिनिट थांब ए बघ तिचाच फोन आहे हाय प्रिया ए हाय पृथ्वी हॅलो कसा आहे मस्त बोल ना ग अरे काहीतरी करावं लागेल यार सिरियलचं काय ट्रॅक्शन खाली चाललंय आपलं वाढवायला लागेल ना अरे बापरे हो का आत्ता आमची रिसर्च टीमची मीटिंग झाली आपल्याला काहीतरी करावं लागणार एक काम कर ना तू ना मला 3 महा एपिसोड लिहून दे 3 हा 3
आणि आत्ताच लिहावे लागतील ना, नाही तर मग चॅनलने काही कॉल घेतला तर मग मला काही करता येणार नाही. करूया ना महा एपिसोड 3 आपण 4 करूया. रविवार 4 असतात, एपिसोड पण 4 तीनच करूया. करूया, तीनच लिहून दे 3 मला. करूया. येस 3 करू 3 करू. आणि ऐक ना, अरे ते गणू म्हात्रेचं कॅरेक्टर आहे ना सिरियल मध्ये, हा ते चांगलं आहे ना. बोर आहे रे, खूप बोर होतं, खूपच बोर होतं. माझ्या रिसर्च टीमने सांगितलं, त्यांनी मिनिट टू मिनिट चेक केलं ना, तर त्याच्या ट्रॅकला लोक चॅनल चेंज करतायत. अच्छा हो का? हो, हो. नाही नाही ठीक आहे. येस सली शाणी आहे. रिसर्च टीमच्या नावावर स्वतःला जे वाटतं ना ते सांगते मला. हॅलो, कट करूया गणू मात्रे, बसवूया त्याला. हा बसवूया त्याला. हा. आणि हिचं वाढवते आपलं कोणती हिरोईन आपली, नलिनी. हा नलिनीचं वाढव. येस हिरोईनचं नाव विचार. नलिनी. येस तिचं वाढवूया. नो प्रॉब्लेम. येस येस ओके. ऐक ना पृथ्वी, Yes, बोल, अरे मी बोल. ज्याच्यासाठी फोन केलेला तेच राहिलं, काय पावडेट यार मी. हा, ऐक ना, बोल, मला yes. मला ना आता रिसर्च टीम कडनं कळालं की सध्या 7-8 दिवस पाऊस पडतोय ना मुंबईत. Correct, तर लोकांना ना काहीतरी रोमॅन्टिक बघायचंय, तर आपण ना इमिजिएटली एक रोमॅन्टिक सीन ऍड करूया सिरियल मध्ये. हा इमिजिएटली म्हणजे हा, म्हणजे आजच्या एपिसोड मध्ये जो एपिसोड शूट होतोय ना आता, तर त्याच्यात आपल्याला सीन ऍड करायचा आहे. आता लगेच. आता लगेच सेटवरती आम्ही इन्कॉर्पोरेट करू आणि ना काहीतरी असं वेगळा विचार करूया, म्हणजे रोमॅन्टिक असं, म्हणजे एक, पावसातला रोमॅन्टिक सीन करूया, असं काहीतरी करूया. केवढा वेगळा आहे का? स्टँड आउट व्हायला हवं ना इतर चॅनल्स वर. होईल होईल. पावसात खूप वेगळा आहे हा. अरे मला खूप सुचतं रे, पण मला वेळच नसतो ना, नाही तर मीच लिहिला असता रे. हो, नाही नाही खरंय खरंय. पण आणि ना असं असं करूया की पावसामध्ये हिरोईन दिसतीये आणि तिच्यावरती हिरो कविता करतोय. हे इतकं वेगळं करायचं Drastically वेगळं करूया. ओके येस नो प्रॉब्लेम. Yes, हे yes. पण खूप वेगळं आहे. हे मला खरंच सुचलं नसतंय. हा, तुला नसतं सुचलं म्हणून मी सांगते ना. ती कविता पाठवा मला लगेच. हो येस हा, ऑफकोर्स. आम्ही ते सेटअप लावलाय ऑलरेडी पावसाचा. ओके तुला आत्ता पाठवतो एक रोमॅन्टिक कविता. चलो ओके बाय. येस यू बाय. कॅच यू लेटर. येस बॉल आहे ना मी, मला कॅच करणार आहे. फिरवते नुसती. 3 महा एपिसोड पाहिजेत. लिहूया सर. आता थांब, मला आधी सुचू दे मग लिहूया. थांब. पासवर्ड आहे ह्याचा, लिहूया सर. तू का ठेवतो रे असले पासवर्ड? हा का ठेवतो? डोक्याला त्रास देऊ नकोस माझ्या पम्या. हिला माय एपिसोड पाहिजे 3 मारायला. आता सांगते लगेच बाबा, एक रोमॅन्टिक सीन दे लिहून. कुठनं द्यायचा लिहून? बादा बादा घर गळताय. युजलेस. बदा बदा पाऊसधारा मनी रिमझिमल्या, चालेल सर? तुझ्या काकाला वाटलं होतं बदा बदा पाऊस पडताना मनी रिम झिमल्या वगैरे? हा. हा? पम्या नको ना रे डोकं फिरवू, शांत राहा. सर प्रसिद्धीने पाठ फिरवली सर. काय झालं? काय झालं? प्रसिद्धी का रडते? बाजूला प्रसिद्धी का रडते? का रडते प्रसिद्धी? काही नाही. मला गप्पपणे काम करता येत नाही नाही का? ऐक ऐक. काय काय चाललंय तुमचं? आय एम सॉरी. काय झालं? लक्ष माझा नाही तुमचं प्रसिद्धीकडे. प्रगल्भा माझं लक्ष होतं. काय झालं, माझा आवाज चुकून वाढला पम्यावर. ते हिचा प्रियाचा फोन आला ईपीचा. ती म्हणाली एक कविता लिहून हवी आहे, त्याच्यामुळे जरा माझं हे नाही. झालं. काय करायचंय? कविता नाही. का नाही करायची? कविता नाही लिहायची अजिबात. हे झोका द्या, झोका द्या. अरे कविता लिह. कम्या भाऊजी असंच झालं मागे एकदा. अशीच प्रसिद्धी झोपली होती. हा माणूस बाजूला फोनवर कविता ऐकत होता कोणाला तरी. माझ्या प्रसिद्धीला झोपेत आगवण झाली हो. वा काय थँक्यू. इकडे वा काय बोलतोयस रे बावळट आहेस. ह्याच्या कवितेमुळे प्रसिद्धीला हागवण नाही मग लागली. कोणामुळे लागली? तिचं पोट खराब होतं आधी. काही नाही, कविताच खराब होती तुमची. नाही पोट खराब त्या होतं. टवळीला सांगा गेली सोडत, मी नाही देणार कविता. अजिबात नाही लिहायची कविता. कोणाला म्हणतेस तू ती टवळी? टवळी तुमची कोण आहे तू ती? प्रियाला ईपीला म्हणतेस हा, टवळी? ती टवळी. तिने कामाला ठेवलंय मला तिथे. हा, ठेव. तिने सिलेक्ट केलं होतं मला रायटर म्हणून आपलं घर चाललंय. मग तुम्ही काम करा, दोघं मिळून लिहित बसा एखादा महा एपिसोड. पण माझ्या आयुष्याचा महा एपिसोड करू नका, ते सांगून ठेवतो तुम्हाला. वा. थँक्यू. का चाललंय तुमचं हे मध्ये? आवडतात त्यांना माझी वाक्य. अरे पण प्रगल्भा थांब ना जरा, नको ना चिडू. ऐक ना, एक तर मला ऑलरेडी सुचत नाहीये. मजा कमोडवर बसून लिहा. कमोडवर चांगलं सुचतं यांना. चांगलं रोमॅन्टिक सुचेल जा कमोडवर. असं ए तू कुठे चाललाय? वहिनी बोलल्या कमोडवर बसून. खाली बस. प्रत्येक गोष्टीवर वहिनी बोलली हे करते. शांत बस रे जरा. हसू नको रे पम्या. काय आहे हसण्यासारखं याच्यात? बसा. मला सांगितलंय कमोडवर बसायला. माझ्यासोबत येणार आहेस तू. जेटस्प्रेस माझा तू. हसू नको पम्या. प्रगल्भा सारखं सारखं प्रगल्भा बोलू नका मला. दुसऱ्या बाईचं कौतुक आहे तुम्हाला, घरच्या बाईचं कौतुक नाही. सगळं मी करते, रांधा करते, उष्टी वाटते, मी सगळं करते आणि तुम्हाला काही पडलं. मी ऐकलं कधी भाऊजी मला बोलताना? ऐकलंय झोका द्या प्रसिद्धीला? ऐकलंय मला बोलताना? कधी बोलते का मी? माझा आवाज ऐकलाय का तुम्ही घरामध्ये? माणूस सारखं माझं नाव
नाही मला सांगू ठेवते मी माझ्या बाबांना सांगणार. सर प्रसिद्धी एकटीच हलते. गप्प बस ना जरा, युजलेस. पण 2 मिनिटं थांब. हॅलो. हॅलो. हा कोण? हा सर, हा बोलतोय. ते तुम्ही रोमॅन्टिक कोयता पाठवणार होता, ते पाठवलं नाही. रोमॅन्टिक कोयता. हा ते पाठवलं नाही तुम्ही अजून, पाठवा की सर ते. रोमॅन्टिक कोयता म्हणजे? हा ते मॅडमनी सांगितलं नाही तुम्ही रोमॅन्टिक कोयता लिहायची, ती पाठवा की लगेच लिहून. ए बाळा, कोण बोलतोयस तू? असिस्टंट आहे सर. कुठला असिस्टंट आहेस तू? तुमच्या सिरियलचं ते माझ्या नाव काय आहे ते. हिचा नवरा त्याची बायको. ऐक, तू पाठ कर, नाव पाठ कर, सिरियलचं नाव पाठ कर. हा आणि कोयता नसतं, कविता असतं, कळलं? मराठी भाषेवर तू कोयता फिरवतोयस आता. लोकांना शिकवणं बंद करा आधी. बघितलं, मी फोनवर बोलतोय, तिचं कान इकडे. ए हॅलो हॅलो, हा, ऐक सर, ऐक. तेवढं पाठवा की लवकर. ऐक ना, मी पाठवतो, मला तासभर दे, मी पाठवतो. हो सर, नाही हो काय ते डिरेक्टर सर डोक्यावर घेतलंय सेट त्यांनी. काय असं झालं? करू नका. आणि त्या कोणता घाबर तोंडे मॅडम माहिती का नाही, कोण? एक मिनिट, कोण कुंदा घाबरतोंडे? हिरवीन आपली हिरवीन, अहो ती नल्लीचा रोल करते ती. नलिनी नाही, नलिनी. मुळात मी जिच्यासाठी नलिनी हे पात्र लिहितोय, तिचं खरं नाव कुंदा घाबरतोंडे आहे. ते मॅडम म्हणजे अहो, कोणता घाबर तोंडे भेंडाळले ते इथं लय काय झालंय तिला? ना कळतंय पर शिकते त्या सारख्या त्या म्हणल्या 10 मिनिटाच्या आत इथनं जाणार आहे मी, काय करायची 10 मिनिटाच्या आत करा. काय हाता पाया पडून थांबवलंय त्यासनी. त्यांना म्हणलं तुम्ही थांबा, 5 मिनिटात लगेच कोयता मागवतो, पुढच्या 5 मिनिटात लगेच शूटिंग घालू आणि लगेच 10 मिनिटात सोडू देऊ तुम्हाला. ए बाबा ऐक ना. हा. मर तू, कोयता पाठवतो मी तुला. चल ठेव फोन, ठेव, मी तेवढं, पाठवतो लगेच पाठवा बरं तुला. का? हा, चल 5 मिनिट पाठवा. पम्या लिही पटकन रे बाबा काहीतरी. सर प्रसिद्धी थांबली आहे. पण मी हलवतो तिला, थांब. प्रसिद्धी हल ग बाई. काहीतरी लिही, त्याला लगेच पाहिजे कविता. काहीतरी तुला पण सुचत असेल तर बघ, कारण मला सुचत नाही आता. याला इकडे त्या प्रगल्भाची कटकट एवढी चालू असते ना, काही डोकं चालत नाही माझं. सर हा. काय लिहू सांगा सर. अरे मग असा का बोलतो रे, जसं काय सुचलंय तुला? हसू नको. युजलेस. सांग सर. ली. अल्लड वारा, अल्लड वारा, पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा, कपड्यांना इस्त्री करा. कपड्यांना इस्त्री करा. ते नको लिहूस. तू काय बावळट आहेस? पर्सनल आहे ना. बॅक स्पेस. कपड्यांना ते इस्त्री करा. करतोयस ते नको बोलूस. ऐक हे प्रगल्भा, मला कविता लिहायची आहे, मी कपड्यांना इस्त्री नंतर करतो. कपडे सुकत नाहीत, इस्त्री करा पटापट. ऐक ना, मला एक काम आलेलं आहे, मला कविता लिहून द्यायची 5 मिनिटात. मी ती करू का? आयुष्यात कधी कामं करायची नाही, सगळी कामं मला करायला लागतात. अल्लड वारा पाऊस धारा, अल्लड वारा पाऊस धारा, अल्लड वारा पाऊस धारा. अल्लड वारा पाऊस धारा. नाही, अल्लड वारा पाऊस धारा. सर प्रसिद्धी आणि सूचना दोन्ही थांबले सर. थांब. सुचेल, मला सुचेल. अल्लड वारा पाऊस धारा. अल्लड वारा या ब्रँडच्या चड्ड्या नाही वापरायच्या. या ब्रँडच्या चड्ड्या. ए घपना. या ब्रँडच्या चड्ड्या वापरायच्या ना, आधीच सांगते. बावळट. केवढ्या जाड चड्ड्या आहेत या, इथे सुकत नाहीत. केवढ्या जाड चड्ड्या आहेत या. अरे पण हा विषय इथे आहे का? बोंबलून माझा घसा सुकतो, तुमच्या चड्ड्या सुकत नाहीत. ए लिही ना बाबा, लिही. अल्लड वारा. तर लावतात तुम्हाला सगळं. जरा थांब ना प्रगल्भा. अल्लड वारा पाऊस धारा. गाडी कुठे लावली आहे? गाडी थांब ना. गाडी कुठे लावली आहे? लावली कुठेतरी. टिप्पी लावली असेल तुम्ही. शांत राहा. पावसाचं पाणी सायलेन्सर मध्ये घुसतं. माझ्या बाबांनी घेतली गाडी म्हणून सांगते तुम्हाला. मला काय हौस नाही आली, आधीच सांगून ठेवते. 2 मिनिट शांत बसशील? नको ना प्रगल्भा. ए, तू हे कर, अल्लड. तुला सुचतंय का काही? थांब. सुचलंय. अल्लड वारा पाऊस माझं उचल, पटकन उचल. हॅलो मम्मा. मी बोलतो आई. हॅलो. अल्लड वारा पाऊस धारा. हॅलो. हॅलो बाबू, ऐक ना. हा. बाहेर किती छान पाऊस पडतोय, माझा खूप मूड झालाय. चल ना भुट्टा खाऊया. हॅलो बाबू. पाऊस थांबला. लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या गर्लफ्रेंडला मम्मा म्हणतोस तू? ममता नाव आहे, लाडाने मामा बोलतो. पाऊस पडतोय ना, तिचा मूड झालाय, तिला भट्टा खायचा. भुट्टा नाही खात कुणी जगात.
भुट्टा असतो तो. सर प्रसिद्धी दचकते मध्ये. काही सुचलं नाही की ह्याच्यावर राग काढायचं त्याच्यावर राग काढायचं एवढं जमतंय माणसाला दुसरं काय जमलं आयुष्यामध्ये. लिही ना पटापट. अल्लड वारा पाऊस धारा लिही ना काहीतरी. अल्लड वारा पाऊस धारा. समी जाऊ. जा मर मर बाहेर जा मर. एक माणूस धड लिहू देत नाहीये मला. तुम्हाला येतं का पहिलं लिहायला ते बघा आधी. तू प्रकल्पा. 4 वेळा बदलतात तुमच्या स्क्रिप्ट ते नाही सांगत. मला सारखं बोलायचं नाही. मला बोलायचं नाही मला पण 100 कामात आधी सांगून ठेवते. आज जा आणि 200 काम कर. कुमान कपडे नाही इस्त्री करा माझ्या. मी करेन. प्रसिद्धीला झोका दे नाही तर ती रडेल. तू आज जा. तू मला नाही सांगायचं. प्रसिद्धी रडेल तिला झोका द्या. तू बाहेर जा. सर उद्याचा कॉल टाइम. तत्परता तर बघ उद्याचा कॉल टाइम तसा इथे येऊन कामं करतो. चल बाहेर हो. युजलेस ना का मला गरज नाहीये तुमची. असिस्टंट म्हणून आले. ही एक कटकट करते. प्रसिद्धीला झोका द्या ओरडू नका माझ्या नावाने. देतो मी प्रसिद्धीला झोका. मी इथे सुचत नाहीये मला 5 मिनिटात कविता द्यायची आहे आणि मग लोक बोंबलतात लेखकांच्या नावाने की दर्जा कुठे आहे दर्जा कुठे आहे. अरे कसा असेल दर्जा. एका लेखकाला लिहू देत नाहीत साधं हे. अल्लड वाराच्या पुढे गेलो नाहीये मी. हॅलो हा बोल रे पशा बोल काय झालं. हा नवीन मालिका करतोयस कुठली रे. कुठल्या चॅनलला. मला करायचंय त्या चॅनलला काम. हा नाही 2 मालिका आहेत माझ्या पण असिस्टंट आहे त्याला. हो नाही त्या काय स्क्रीन प्ले आणि डायलॉग सकाळी 11 पर्यंत होऊन जातं ते. हो हो मग मी लिहितो ना स्क्रीन प्ले डायलॉग. मी आत्ता भेटूया. पावसाचं मुर्दे पावसाचं काय मी लगेच येतो. हा मला लिहायची आहे. येस ऐक हां काय नाही तू जाऊ नको. एक काम कर मी तुझ्या घरी येतो. मला एक नवीन मालिका करायची आहे. ठेवतो आलो. थांब.